कोलंबी भात किंवा कोलंबी बिर्याणी पण बनवू शकता। हे बघा मस्त अशी आपली कोलंबी बिर्याणी। हे बघा आम्ही सोलकढी तरी बघा कोलंबी दह्यामध्ये मस्त मुरलेली आहे। त्याला आपण ना मसाले लावूया। हा 1 चमचा आपला आगरी मसाला आणि हळद। हे बघा छोटे छोटे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतले आणि इथे बघू शकता कढीपत्ता आहे, काळी मिरी, लवंग आणि हे दालचिनीचे 2 तुकडे घेतले आणि ह्या हिरव्या मिरच्या अशा लांबड्या कापून घेतल्या। तर हे आपल्याला आता फोडणीला द्यायचं आहे। हे बघा कोलंब्या साफ केल्यात। आता ह्याचे ना आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे। हे बघा असे एका कोलंबीचे 2-2 तुकडे केले। ते बघा तुम्ही बघू शकता एका कोलंबीचे 2-2 तुकडे केले। तर हे बघा ह्याला आपण ना दही लावूया। दही लावून याला ना आपण मॅग्नेटसाठी बाजूला ठेवू। तुम्ही लिंबू लावलात तरी चालेल आणि मी दही लावते। मस्त असं आपण याला दही लावले तर हे आपण बाजूला ठेवूया। तरी बघा आपली मस्त ग्रेव्ही शिजलेली आहे। आता ना ह्याच्यात ना आपण ह्या कोलंबी मसाला लावून ठेवलेला ना बाजूला ते टाकू आणि याला चांगला मिक्स करून घेऊ आणि ह्या कोलंब्या आता आपण ना शिजवून घेऊया। हे बघा त्याच्यात आपण ना मीठ टाकूया। मीठ बेतानीच टाकायचं कारण का भातामध्ये मीठ टाकलेलं आहे। आणि ही आहे आपली कोलंबी बिर्याणी किंवा कोलंबी भात सुद्धा तुम्ही म्हणू शकता। तर हे बघा थोडी आपण वरती कोथिंबीर टाकू। तर तुम्ही बघू शकता ही ग्रेव्ही आपली किती छान रेडी झालेली आहे। तर ह्याच्यात ना आपण ना हे बघा एक ना अंड टाकूया। या हे बघा इथे एक मी अंड टाकले म्हणजे आपल्या ना ग्रेव्हीला अजून छान टेस्ट येईल। मस्त अंड गेलं आपलं। तर ह्याला आपण अंड्याला चांगलं मिक्स करून घेऊ। तर नमस्कार मंडळी, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जसे तुम्ही छोटे व्हिडिओ माझ्या बघताना त्याला भरभरून प्रेम देताना तसंच तुम्ही माझ्या मोठ्या व्हिडिओसुद्धा बघा। हे बघा छान असं आता आपण आता हे मिक्स करून घेऊ। कोलंबी आपली शिजून घेऊ छान। तर हे बघा पॅनमध्ये आपण भात टाकले तर ही वरून ग्रेव्ही टाकली। अशी मस्त ग्रेव्ही आपण लावून घेऊया। तर परत त्याच्यावर आपण दुसरा लेअर टाकूया। गरम आहे भात। तर ही आहे आपली कोलंबी बिर्याणी किंवा तुम्ही कोलंबी भातसुद्धा म्हणू शकता। काय नाव द्यायचं ते आपण ह्याला देऊ शकतो। हे बघा आता हा आपला दुसरा लेअर लागेल आणि आजची कोलंबी बिर्याणी आहे ना, कोलंबी भात छान झणझणीत झालं। मी थोडा चाकून बघितला, मस्त झणझणीत झालं। तर हा बघा आपला दुसरा लेअर लागलाय।
तर हे बघा आपली कोलंबी बिर्याणी रेडी झालेली आहे. तर हा आहे सकाळचा मिस्टरांचा डब्बा. हे बघा छान अशी आपली कोलंबी बिर्याणी रेडी केलेली आहे. बघू शकता तुम्ही, मस्त अशी दिसते छान. पॅनमध्ये आपण तेल टाकले आणि त्याच्यात आपण ही मसाले टाकले. हे बघा मस्त तडतडले. आता आपण ह्याच्यात कांदा टाकू. तर हे बघा ग्रेव्हीसाठी मी वाटण बनवलेले कांदा आणि टोमॅटो तेलावर भाजून. आता हे वाटण ना आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. बघा कांदा आपला मऊ शिजले. तर हे वाटण मी सगळं नाही घालत, आपल्याला ग्रेव्ही पाहिजे ना, म्हणून मी वाटण मी आता ह्याच्यामध्ये घातलं आहे. तर हे वाटण पण आपण थोडं शिजून घेऊया, जास्त शिजवायची गरज नाही, कारण कांदा आणि टोमॅटो मी हे शिजवून मग वाटण केलेलं याचं. आपण आज सोलकढी बनवते. बघा एक अर्धी नारळाची वाटी घेतलेली आहे. हे बघा आता आपण हे वाटून घ्यायच्यात. मी एकच मिरची घेतली आहे फक्त. तर हे बघा वाटले आपण हे आता याच्यात टाकूया. हे अर्ध्या कवडीचंच आहे दूध. हे बघा मस्त याचं असं आपण आता दूध काढून घेऊया. तर हे बघा आपल्या अर्ध्या वाटीचं एवढं दूध निघाले. आता ह्याच्यात ना आपण आगळ टाकूया. कोकम वगैरे नाही मी भिजत घातलेले आहे. बघा माझ्याकडे आगळ आहे, मग हे आपण ह्याच्यात आगळ टाकूया. हे बघा बघू शकता तुम्ही छान असं ह्याच्यात आगळ टाकले आपण. हे बघा मस्त असं आपल्या सोलकढीला छान असा कलर आलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. ही आजची आहे स्पेशल सोलकढी. ह्याच्यात हे ब्लॅक सॉल्ट टाकलं, म्हणजे मीठ टाकलं, आणि चमचा साखर टाकू. तरी आपली सोलकढी रेडी आहे. वरती आपली ही अशी कोथिंबीर टाकू. तर हे बघा तुम्ही बघू शकता आपली सोलकढीसुद्धा रेडी झालेली आहे. हे बघा छान अशी.